ज्या स्पीडनं मी सकाळ दुपार संध्याकाळ चपात्या बनवते ना, ती स्पीड बघता मला वाटतंय का माझा जन्म पीठ संपवायलाच झालाय. क्या बात कर रहे हैं? आणि हिंदीत म्हणते ती जिंदगी ना मिलेगी दोबारा, पण मी म्हणते मागतायच कोण दोबारा चपात्या लाटायला. हा हीच व्यवस्थित कडपर्यंत गेली म्हणजे बास. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. सकाळीच पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला, नंतर आता म्हणलं भांडी धुवून घ्यावं, कारण रोज भांड्याचा एवढा खेळापडतो नाही, बोलायचं काम नाही. मग ती एकदाशी घासून घेतला आणि पोरांचा डबा पटापटा भरून घेतलं आणि पहिल्यांदा पोरं शाळेत सोडून आली. आता म्हटलं कपडे वाळत घालून घेऊया, कारण बाहेर कडक ऊन पडलं होतं आणि या पावसाच पण आता बायकांसारखं झालंय. जरा काय बोललं का लगेच रुसून बसला. परवा मी बोललेलं त्याने लयच मनावर घेतलं. Women. आणि दुपारी जेवण झाल्यानंतर म्हणलं भाजी निवडून ठेवूया, तर इथं का नाही अर्धीच भाजी चांगली निघाली आणि अर्धी पूर्ण खराब निघाली. आता माणसानं खायची किस्ती आणि ठेवायची किस्ती. आणि आजकाल का नाही बिना बोलवता पाहुण्याची लयच वर्दळ चालू झाली. ते पाल का नाही अशी वर्ण पडली होती का नाही दारू वगडल्या. मग काय आपण कोणालाच घाबरत नाही, पण या पालीला घाबरतो. बात तो सही है. म्हणून आमच्या साहेबांनी बोलवलं आणि त्यांना ती उचलून टाकायला सांगितली. आणि नंतर पोरासनी काय मॅगी गरम गरम करून दिली, कारण त्यासनी मॅगी खायची होती. मग तोपर्यंत झालं संध्याकाळ स्वयंपाक टाइम. मग काय फटाफट स्वयंपाक करून घेतला आणि म्हणलं आता निवांत ताणून देऊया. दिवसभर एवढी धावपळ होत्या का नाही, बोलायचं काम नाही. अच्छा. तर आजच्यासाठी एवढ्याच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.